शासन निर्णयामुळे मराठवाडा पेटला असं वक्तव्य केले विजय वडेट्टीवार यांनी। ओबीसी समाजात अस्वस्थता वाढते, ओबीसी आरक्षणाला धक्का, तर आम्ही पुरावे देऊ असं देखील वडेट्टीवार म्हणाले। महायुती सरकारनं काढलेल्या शासन निर्णयामुळे मराठवाडा पेटलाय, ओबीसी विरुद्ध मराठा पुन्हा वाद वाढलाय। सरकारला महाराष्ट्राचा विकास करायचा नाही, पण जातीपातीचं राजकारण करून महाराष्ट्राला खरं तर खड्ड्यात घालायचंय, असा हल्लाबोल काँग्रेसचे नेते वडेट्टीवार यांनी केलाय। असं आहे की मंत्रिमंडळातील दोन सहकारी या संदर्भात सातत्यानं बोलत आहेत। भुजबळ साहेब असतील किंवा पंकजा मुंडे। पंकजा मुंडेंनी तर सरळ सांगितलं की पंकजाताई म्हणतात की त्याचं श्वेतपत्रिका काढा, तर उपसमितीकडे मागणी केली। भुजबळ साहेब काय म्हणू देत। आता भुजबळ साहेबांना मंत्रिमंडळामध्ये भुजबळ साहेब आहेत, त्यांनी ते भूमिका मांडताना उपसमिती पुढे मांडली, कॅबिनेट पुढे मांडली की मला माहित नाही, परंतु बाहेर त्यांची भूमिका जी आहे ती सरकारची भूमिका आहे की सरकारच्या विरोधातली भूमिका आहे। हे अशा पद्धतीनं जर ओबीसीचं नुकसान होत असेल, आम्ही कोणाला ओबीसी मध्ये येऊ देणार नाही किंवा घालवणार नाही, घुसवणार नाही, ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, आणि आज 50 लाख लोक तयारी करतायत सगळी यायची, त्याची तयारी झालेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।